बहिणींनो, आपल्यापैकी अनेक बहिणी ह्या गावाखेड्यात राहतात. बऱ्याच जणी अडाणी अशिक्षित आहेत. लग्न सराई सुरू आहे, खर्च वाढले. 1500 रुपये कधी मिळणार याची आपण देवासारखी वाट पाहतो. नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीच्या संदर्भात ज्या काही 4,500 रुपये खात्याला जमा होत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. मात्र बऱ्याच बहिणींनी याबाबत पडताळणी केली असता किंवा प्रत्यक्ष पाहणी केली असताना असे कुठलेही पैसे जमा झाल्याचे दिसून आलेले नाही. मग आता नेमका मे महिना अर्ध्यापेक्षा जास्त संपत आलेला असताना मग हे पैसे नेमके कधी जमा होणार, किती जमा होणार, आणि सोबतच ज्या बहिणींना 16व्या हप्त्यापर्यंत किंवा 20व्या हप्त्यापर्यंत पैसे नियमित मिळालेले आहेत, मात्र दोन दोन वेळेस केवायसी करून सुद्धा ज्यांना पैसे मिळाले नाहीत, तर अशा बहिणी ह्या पैशांचा लाभ पुन्हा सुरू होण्यासाठी काय करू शकतात याबद्दलची माहिती सुद्धा आपण पुढच्या एका मिनिटामध्ये घेणार आहोत. सोबतच लाडक्या बहिणींना जे काही 50,000 रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज किंवा जे काही अनुदान म्हणता येणार नाही, पण जे काही कर्ज मिळणार आहे किंवा काही जिल्ह्यांमध्ये जी काही प्रक्रिया सुरू झालेली आहे, तर तुमच्या जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळण्यासाठी तुम्ही काय करू शकता याची माहिती सुद्धा आपण थोडक्यामध्ये घेणार आहोत. तर पहिली गोष्ट, आता जवळपास मे महिना अर्ध्यापेक्षा जास्त संपत आलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये मार्च एप्रिल मे महिन्याचे 3 महिन्याचे एकत्रित हप्ते रखडलेले आहेत. ई केवायसीची जी काही प्रक्रियेची अंतिम मुदत दिलेली होती तर ती 30 एप्रिल होती. 30 एप्रिल पर्यंत ई केवायसी पडताळणी पूर्ण झाल्याच्या नंतर सरकारकडे जो काही डाटा प्राप्त झालेला आहे, तर त्या डाटानुसार 1,77,00,000 महिला भगिनी ह्या कायमस्वरूपी या योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत. मात्र ह्या पात्र ठरलेल्या असताना वेळोवेळी सरकारच्या निर्देशानुसार किंवा आदेशानुसार या लाडक्या बहिणींना दरवर्षी वर्षभरातून एकदा जून महिन्यामध्ये आपली परत एकदा ई केवायसी पडताळणी करावी लागणार आहे. त्याच्या मागचं हे कारण आहे की बऱ्याचदा एखादा लाभार्थी असतो आणि त्या लाभार्थ्याचा अचानकपणे मृत्यू होतो आणि मृत्यू झाल्याच्या नंतरही ते पैसे त्याच्या खात्याला जमा होत राहतात आणि मग अशा वेळेस एकतर ते पैसे नॉमिनीला किंवा वारसदाराला काढताना त्रास होतो आणि सरकारला परत करताना सुद्धा तो त्या गोष्टींचा त्रास होतो. म्हणून सरकारकडून ही जसं आता पेन्शनरसाठी दरवर्षी हयात प्रमाणपत्र द्यावं लागतं, त्या पद्धतीनं दरवर्षी लाडक्या बहिणींना हे करणं मॅन्डेटरी आणि कंपल्सरी राहणार आहे. त्याबाबतच्या सूचना सरकारकडून दिल्या जातील. दुसरीकडे जो काही 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्याला लाभ प्राप्त झालेला आहे, तर ह्या बातम्या जे काही सरकारचे अधिकृत माध्यमाचे हँडल असतील, तर त्या हँडल असतील किंवा वेबसाईट असतील याच्यावरून पडताळणी केली असता असे कुठलेच पैसे जमा झाले नसल्याच्या अजून तरी कुठेतरी स्पष्ट झालेलं नाही. आणि त्यामुळे सरकारकडे असलेल्या सध्याच्या आर्थिक तरतुदीनुसार व वित्त विभागाच्या परमिशननुसार सध्या तरी फक्त मार्च महिन्याचे 1,500 रुपये वितरित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, अशी अधिकृत माहिती समोर आलेली आहे. जे काही ईपीएस चे जे काही ईपीएस पोर्टल आहेत, तर त्या पोर्टलवर ही माहिती प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याच्यामुळे येत्या 24 तासात किंवा एव्हाना हा व्हिडिओ प्रसिद्ध झालेला असताना सुद्धा हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली असेल. त्यामुळे कुठल्याही अफवावर लाडक्या बहिणींनी विश्वास ठेवू नये. दुसरीकडे जे काही लाडक्या बहिणीच्या संदर्भात जे काही 50,000 रुपयाचं जे काही कर्ज आहे बिनव्याजी, तर याच्या संदर्भात ज्या काही 1,77,00,000 महिला ज्या काही भगिनी या योजनेसाठी कायमस्वरूपी पात्र ठरलेल्या आहेत, तर त्यांचा जोपर्यंत ही योजना चालू असणार आहे तोपर्यंत यांचा लाभ सुरूच राहणार आहे. फक्त हे पैसे जमा होण्यास कधी कधी 2 महिने 3 महिने किंवा एकत्रित 2 महिन्याचे 3 महिन्याचे असे पैसे जमा होतील. मात्र मुंबईच्या जे एका जिल्हा बँकेनं याबाबत निर्णय घेतलेला आहे की त्यांच्या बँकामध्ये ज्या बहिणींचे पैसे जमा होतात, तर अशा बहिणींना 50,000 रुपयापर्यंत कर्ज द्यायचं आणि मग ह्या बँका ज्या आहेत तर त्या शेतकऱ्यांच्या भरोश्यावर चालतात आणि शेतकऱ्यांकडून त्यांना जो नफा मिळतो, तर त्याच्यामध्ये बँकांनी हे पैसे बिनव्याजी देण्याचा निर्णय त्या बँकेच्या संचालक मंडळानं घेतलेला आहे. आणि तुमच्या जिल्ह्यातही ह्या ज्या काही जिल्हा बँका आहेत, तर या शेतकऱ्यांच्या भरोश्यावर मोठे झालेल्या आहेत, शेतकऱ्यांचं शोषण करून मोठ्या झालेल्या आहेत. आणि त्यांचे जे काही संचालक मंडळ आहेत, तर ते तुमचे संचालक मंडळामध्ये स्थानिक आमदार आहेत किंवा इतर जे काही आपण निवडून दिलेले किंवा शेतकरी सभासदांनी निवडून दिलेले जे काही प्रतिनिधी आहेत, तर त्यांनी तसा निर्णय घेणं
गरजेचं आहे की आपापल्या जिल्ह्यामध्ये या महिला भगिनींना 50,000पर्यंत बिनव्याजी लोन दिलं पाहिजे किंवा अतिशय अल्प व्याज किंवा अतिशय अल्प दराने हे लोन उपलब्ध करून दिलं पाहिजे आणि त्याचा रिकव्हरीचा कुठलाही प्रश्न येणार नाही, कारण महिला भगिनी ह्या अतिशय प्रामाणिकपणे ह्या लोन भरत असतात. मग अशा स्थितीमध्ये त्यांनी एखादा जर हप्ता थकला तर ते 1,500 रुपयापर्यंत जे काही त्यांचा अनुदान प्राप्त होते तर त्यांना होल्ड लावून ते रिकव्हर करता येतील. तर अशा स्थितीमध्ये या जिल्हा बँकेंनी यांना लोन द्यायला कुठलीही हरकत नसावी की जेणेकरून त्यांच्या घर प्रपंचासाठी हे पैसे उपयोगी पडतील. ज्या काही मायक्रो फायनान्स कंपन्या आहेत तर या मायक्रो फायनान्स कंपन्यांचे व्याजदर एकतर जास्त आहेत, त्यांच्याकडून प्रोसेसिंग फी, इन्शुरन्स इत्यादी नावाने बरीच त्यांची लूट केली जाते आणि मग ह्याच्यातून कुठेतरी या महिला भगिनींना आधार होईल आणि बँकांना सुद्धा या माध्यमातून व्यवसाय मिळेल. तर तुम्ही तुमच्या स्थानिक संचालकाकडे, स्थानिक आमदाराकडे अशी मागणी करू शकता. बाकी ज्या बहिणीचे पैसे आलेले नाहीत तर त्यांनी संबंधित महिला व बालकल्याण विभाग असेल किंवा संबंधित मंत्री असतील, तुमच्या तालुक्याचे मतदारसंघाचे जे काही आमदार असतील